इथं आल्या आल्या यांचं जीविकाचा असं नाटक. मग याच्यासाठी मला सर्व सामान आणायला. चला आपल्याला थोडा पिझ्झाचं सामान पाहिजे होतं, तो संपला. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, मॉर्निंग आपली खूप छान झालेली आहे, मस्तपैकी वर्कआउटसुद्धा झालेलं आहे, दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. तर गाईज कंटिन्यू करा. कामं तर काय नाही झाली, कामं आपली भरपूर आहेत करायची. तर तुम्हाला सर्व काय आज या ब्लॉगमध्ये सर्व शूट करून दाखवते. तर गाईज कंटिन्यू करा आपला ब्लॉग. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊ, तुम्हाला किचनवरचा सीन दाखवते. इकडे रात्रीच मस्त गॅस बीस धुवून घेतलेली आहे मी. सकाळी मस्त याच्यामध्ये अप्रेश ठेवलेला. आणि पहिलं मी मिरच्या लावून घेते. का सांगू, ह्या मिरच्या मस्तपैकी मी भरलेल्या आहेत. हे बघा, अजून थोड्या सुकायच्या आहेत. हे बघा, मस्त तळल्यावर खूप छान लागतात. गाई जीविका बघा माझी कशी पाणी आणते. गाई 2 दिवस झाले वरती पाणीच येत नाही. खाली पाणी आहे पण वरती पाणी येत नाही. काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती नाही. तर माझी जीविका अशी हांडे घेऊन येते बघा. जीविका भरला नाही आ काय काय नको, बस झाला, पप्पा आल्यावर लावतील. मस्त अशी छान अशी मॅगी झालेली आहे. जरा आपण मॅगी जीविकाला देऊ आणि थोडी मी घेते, जास्त नाही घेत. गाईज या मस्त की मॅगी खायला. इकडे जीविका बसलेली बघा, त्याच्यावर बसली आणि टी व्ही बघते. आता जीविकाला रेडीसुद्धा करायची आपल्याला. पहिला आपण मॅगी खाऊन घेऊ. हे बघा, मॅगी बिगी खाल्ली मस्तपैकी. आता जीविकाचे मस्त केस विंचारते. आणि इथं लागलेला आहे तारक मेहता. आमच्या घरी एकदम फेमस झालेला आहे तो. दोन्ही टाईम तेच लावतात, ते मुलांना खूप आवडतं. तर चला, जीविकाचा केस विंचारते. आणि जीविकाची एक्झाम बी चालू आहे, त्याच्यामुळं तिला आता चालली मस्त लागायचं. आता आपण लागू कामाला. आणि जीविकाने हे बघा कॅडबरी दिली मला. चला तिला आता कामाला लागते पटापट. पटापट आता आपण कामही करू. भेट सर्व असं नाही. काय पैसे दे. तुम्ही दुकानात किती घेऊन गेलेली? 100. मग संपलं. कालचे कपडे धुतलेच नव्हते. जीविकामध्ये चालली शाळेत. चला गाईस, आता आपण किचन मधला करून घेऊ पटापट. चला गाईस, आता सर्व मी मिरच्या आहेत ते ह्याच्यामध्ये टाकते. का सांगू, मला परत पाहिजे भाकऱ्या टाकायला, त्याच्यामुळे मी मगाशी लावलेच नाही. आता परत त्याला आपला घासून घेते आणि भांडे 2-3 सर्व ह्याच्या ताटामध्ये टाकून घेते. लगेच आपण सुकत लावू. गाईस या किती 1 किलोच मिरच्या आणलेल्या, अजून डबल 1 किलो आणेन मी आणि मग परत सुकवी. अजून आहे आपल्याजवळ टाईम. हे बघा पूर्ण मी आलो पटकन मिरच्या लावून. चला गाईस, आता आपण भांडी लावायला लागू. आणि साखरेचा आपला डब्बा काल धुवून काढला मी. चालली काय? जा मग. आणि जीविका सुद्धा मध्ये चालली.
चला गायचं आता आपण झाडून काढला नाही. सोपे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. भांडी आता लावलेली आहेत. चला कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईच आता घरातलं आपलं काम झालेलं आहे. आता बघा आपले कपडे राहिलेले आहेत. पटापट मी कपडे धुवून येते आणि मला लगेच जेवण करायला लागते. तर गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉग. गाईच कपडे धुवून आलो. आता आपण जेवण करायला लागू. कपडे आपले झाले कंप्लीट. आता पटापट मी भाकऱ्या टाकायला घेते आणि गवाराची भाजी करते. तर चला. हे बघा मस्त की गवार. मस्त गवार पहिला मी उकडायला लावते. कोण तशी बी बनवतात. मी तशी बी बनवते पण उकडून बी खूप छान लागते. आता याला उकडते आणि मग ते साफ करायला लागेल. आणि एक साईडला आपल्याला भाकऱ्या टाकायला घेते. इकडे ठेवलेले आहे भाकऱ्यांना पाणी आणि इकडे आपली ठेवलेली आहे गवार मस्तपैकी. तर पटापट भाकऱ्या एकीकडे टाकते. तेवढ्यात आपली गवार उकडून होईल आणि मग लगेच गवारची भाजी व्हायला काय टाईम लागणार नाही. पहिला भाकऱ्या आपल्या टाकून घेते. चलो गाईस मस्त पाण्याला आलेलं आहे उकळा. आता आपण याच्यामध्ये टाकू पीठ. आपल्याला वाटला असं थोडं पीठ टाकायचं. काढून घेते याच्यात. पटापट आपण भाकऱ्या टाकायला घेते. जर आपल्याला गरम गरमच मलायचं आहे. एकदम गरम बी नाही. हात भाजन. लगेच आता पीठ मलायला घेते. चला गाईज आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित मलून झालेलं आहे. आता लगेच आपण भाकऱ्या टाकायला घेऊ. नाही टाईम होता. किचन जाऊन असं भरपूर आता गरम व्हायला लागला. तरी मी खिडकी उघडी ठेवलेली आहे. गाईज मी जास्त एकदम मोठ्या टाकत नाही. मोठ्या बी येतात पण आमच्या यांना मोठ्या आवडत नाही. यांना बारीकच आवडतात. नंतर माझी तव्याची एवढी भाकरी असते. आणि एकदा तुम्हाला दाखवायला पाहिजे मोठी भाकरी करून. यानं मोठी बघितली ना भाकरी तर कसा तरी वाटते. अजून मी जरा बारकेच टाकते भाकरी. आता पहिलं माझ्या भाकऱ्या खूप मोठ्या टाकायचे मी. आणि त्याच्या पहिलं तर मला भाकऱ्या येतच नव्हत्या. चला गाईज फायनली आपली भाकरी झाली. आता आपण तव्यामध्ये टाकू. बघू आपला गरम झालाय काय. गरम झालाय तवा. लगेच दुसरी टाकायला घेऊ. पटापट सर्व टाकून घेते आणि मग तुम्हाला मी टाकू साईडला. चला गाईज आता आपली सुद्धा भाकरी झालेली. पटापट आता ही बी टाकून घेते मी भाकरी. हे बघा असं की फुगत आलेली आहे आणि खिडकीतून येते हवा. आपल्या भाकऱ्या झाल्या कंप्लीट. आणि आता ही गवार आहे ही मोडून घेते मी आणि पटकन आता आपली गवारची भाजी बनवते. चला बघा कशी मस्त भाकरी फुगली. आता आपण ही टाकून घेऊ. छोटी आहे ती.
इकडे कांदा घेतला आहे, मिरची, टॅमॅटो आणि बघा अशी गवार मी तोडून घेतलेली आहे सर्व. आणि इकडे लगेच टोपची ठेवलेली आहे. पटकन अशी मस्त गवाराची भाजी करते, खूप छान लागते, मला आवडते. तर चला पटापट करते आणि तेल टाकून घेते. भाकऱ्या आता आपल्या झालेल्या आहेत कंप्लीट. चला गाईस, आपलं तेल आता गरम झालं आहे. आपण ह्याच्यामध्ये लगेच कांदा टाकू, मिरची, टोमॅटो, मीठ टाकून घेते मी. आणि एक साईडला आपण शेंगदाणे भिजायला ठेवू. आणि शेंगदाण्याचा कूट बी खूप छान लागतं. मी शेंगदाण्याचा कूटच टाकत असतो. चला पाहिजे आता आपण टाकू याच्यामध्ये चिकन मसाला, टाकू आपण हळद, आणि आहे मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकल्यावर मस्त टेस्ट होते. आणि आपले शेंगदाणे सुद्धा भुजलेले आहे. आता आपण याच्यामध्ये टाकू गवार. भाजी बनवायला टाईम लागत नाही, एकदा तिला साफ करायला थोडा मला टाईम लागला. आता काही पटकन होईल, एवढा टाईम लागत नाही. पैसा टाकून गवार बघू आणि लगेच त्याच्यामध्ये तूप टाकू शेंगदाण्याचा. जास्त बारीक बी नाही करायचं. भाकरीच्या चपातीच्या सोबत मस्त लागते खायला. किचन जवळ बघा किती जबरदस्त गरम होते. आता गरमीचे दिवस आलेले आहेत, त्याच्यामुळे अजून गरम. तर चला आपली भाजी होते तेवढ्यात आता हे सुद्धा येते. मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे. मला दाखवता येत नाही, उलटा हात पडते मला. भात जरा बंद करते. आमचे हे सुद्धा आलेले आहेत, पण आल्या आल्या ते मशीन लावायला गेले तर कोणतरी आमची वायरच जाळली. खाली टाकलेली होती, कोणतरी आगच लावली, ती वायर जळलेली आहे. त्याच्यामुळं वरती आमच्या पाणीच येत नव्हता. अशी मिस्टेक झालेली. कालपासून पाणी तर यांचाच फोन आला, याची चिकनपट्टी सांगितलेली आहे म्हणजे वायरीला गुंड लायला, तेव्हा आमच्या घरामध्ये पाणी येईल. पाणी नसलं तर कुठलीच माझी कामं होऊ शकत नाही. मेन पाणी पाहिजे आपल्याला. तर चला ना पहिला मी चिकनपट्टी घेऊन जाते खाली. या जेवाला मस्त पैकी घेतलेला आहे टॅमॅटो, आपली गवाराची भाजी आणि भाकरी. एकच भाकरी घेतलेली आहे. चला जेवायला या. आता माझं तर जेवण झालेलं आहे. आता आपल्या दोघीने जेवण देते आणि बाबूने बघा टी व्हीचा आवाज किती केलेला आहे. हा जेवला, याला मगाचपासून बोलते जेव तो जेवत नाही, तो टी व्ही बघते. तर चला माझ्या डॉगीने पहिला जेवण देते, यांना भूक लागली असून बोलते. फायनली पाणी आलं आणि किती खराब पाणी आलं बघा. का सांगू, पाणी येत जात होता मगाचपासून, एकसारखा पाईप निघत होता खाली. आता पहिला ही भांडी घासून घेते आणि मग नंतर थोड्या वेळात चांगला पाणी येईल. का सांगू, पाणी एकसारखं निघत होतं आणि त्या पाईपामध्ये माती जात होते आणि व्यवस्थित येईल पाणी. हा बघा व्यवस्थित आलेलं आहे. तर पहिला मी भांडी घासून घेते पटापट आणि मग लगेच पाणी भरायला घेते. आपले हांडे सर्व रिकामे आहेत. तुम्ही बघितलं सकाळी जीविकाने 2 हांडे घेऊन आली, पण ते बी आपण जेवण करताना संपलेले आहेत. आता भांडी तर आपली कंप्लीट झालेली आहेत. पटापट आपण हांडे आता घासून घेऊ. बघा सर्व हांडे माझे खाली आहेत. पाणी आला बाबा. गाईस तुम्हाला सांगितलं ना, वायर तुटली, वायर जॉईंट केली. वायर तुटलेली म्हणजे कोणतरी आग लावलेली, त्याच्यामुळे ती जळून गेली वायर. पटापट आपण हांडे भरू. आपल्याला पाणी पाहिजे आणि टाकी तर पूर्णच खाली आहे. पहिले आपण हांडे भरू आणि मग टाकी बघायला जाऊ.
चला गाईज आता आपला झालेला आहे पाणी भरून. आता 2 हांडे राहिले आणि लगेच आता बाटल्या भरून घेते मी. बाटल्या बी सर्व खाली झालेल्या आहेत. पाणी बी येतच नव्हतं, खूप मी वैतागलो खाली वर करून. जीविका सुद्धा आली. जीविकाला माझी भूक लागली. जीविकाला बोललो जेवून घे, लवकरच आली ना. सर्व अशा हांडे मी भरून घेतलेले आहेत आणि आता मी घेते आपल्या बाटल्या भरायला. बघा बाटल्या आहेत. नळ चालूच ठेवलं तेवढ्यात मशीन टाकी भरून आपली. या बाटल्या मी घासून घेते. आपले डॉगी बघा किती भुकतात. तर चला बाटल्या घासून घेते मी. गाईज बघा मी कुठं बसून बाटल्या घासते. का सांगू, माझे पाय भरपूर दुखतात त्याच्यामुळं जरा आपण किचनवरती बसून जरा बाटल्या घासून घेते मी पटापट. नाही टाईम होता. बाटल्या तर भरल्या ना, अर्ध्यानं ढाकणं याची काय झाली काय माहिती. चांगली गाईचं तोंड बिन धुतलेलं आहे मी आणि माझे मिस्टर सुद्धा आलेले आहेत. आता आम्ही 2 जण चाललेले आहेत पेनला. चला गाईज आता तुम्हाला पेनचा मी दाखवते सीन. चला रेडी होते मी पटापट. चला गाईज रेडी झालेले आहे. तर चला आता आपण जाऊ पेनला. ओ चला या काय हो. चला गाईज आता आपण जाऊ. चला गाईज आमची गाडी तर निघलेली आहे. हे का मला टाकून चालले का काय. चला आपण बसू गाडीवर. चला गाईज आपण आलेले आहेत आपल्या लोकेशनवर. दाखवते आम्ही कुठे आलेलो आहे. चला गाईज बघूया. गाईज टीव्या बघा किती मस्त मस्त आहेत. चला या गाईज. आम्ही सर्वाची प्राईज काढतो. प्राईज हे बघा आमचे चक्की बघतात. पीठ दलाला चक्की काय काहीच तुम्हाला दाखव. हे बघा काही चक्की. हे बघा असं आहे आणि इकडे सर्व व्यवस्था आहे. चला गाईच आम्ही चाललो आता पाणीपुरी खातो मस्त पैकी. इथे साईडलाच पाणीपुरी आहे. मस्त छान भेटते पाणीपुरी. आम्ही आलेलो आहेत पाणीपुरी खायला आता. गाईच पाणीपुरी गाईच बघा. मदतीला जाता आणि सणाला आता कोण नाही. गाईज बघा मस्त आहे. मस्त ताजी आहे पण 100 रुपयाची दिली. भरपूर दिली तरी मस्त दिली. आजच्या तिकडे आहे. चला गाईज आता आपलं इथलं काम झालेलं आहे कंप्लीट. आता आपण घरी जायला निघू. लगेच रात्र झाली बघा. तर चला आता आपण निघू घरी जायला. थोडा आपला काम आता झाला. चला गाईज आपण आलेलं आहे या बिग बाजारामध्ये. आतमध्ये जाऊ. चला गाईज आपण आतमध्ये जाऊ. हे बघा गाईज बिस्किटा पाहिजेत. बिस्किटा बघू गाईज इकडे आहे आपल्याला पाहिजे त्या वस्ती. गाईज बर्गर बनवायचा सॉस हे बघा इथं मोठे आहेत. तो चिल्ली सॉस आहे तिकडं. चिल्ली सॉस आहे ना तो. हो ना गाईज टॅमॅटो सॉस घेते. बॉटल घेतल्यावर ही बॉटल फोडून टाकते. मोठा घ्या. चला आपल्याला थोडा पिझ्झाचं सामान पाहिजे होता तो संपलेला. गाईस त्या दिवशी पूर्ण अख्खी बॉटलच ओतली. पिलाला गेलो डायरेक्ट बॉटलच सर्व सांडली. चला हे बघा मस्त आहेत. एक घेतले मी. चला बिल करायला आलो आम्ही. चला गाईस भरपूर तरी शॉपिंग झाली बाबा. माझ्या मुलांना बनवायला लागते ना काही ना काय. मग मम्मी हे हान ते हान. चला चला राहू द्या. गाईस इथं 40 रुपये किलोशी देतात. हे बघा जरा बारके बारके टाका ना. गाईस चला मी शिमला घेतलेली आहे आणि बघा मस्त की भाजी आहे. आपली फ्रीजमध्ये आहे तशी भाजी. चला गाईज आता आम्ही आईस्क्रीम खायला थांबलेलो आहे. ते बघा
तर आईस्क्रीम आम्ही खातो. असं मला पेनला आल्यावर काही ना काही खायला लागते. राहून द्या घ्या. हे बघा गाईज आईस्क्रीम. पैसे द्यावा. पैसे मागे. गाईज माझा पिल्लू बघा बघा, मी आल्यावर लगेच येडी होते. पिल्ल्या ए पिल्ल्या का बाबा? हाय नाही, मी हाय नाही, हाय नाही. चल वरती, चल वरती, चल 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 चल. आ नको मारली हे पिल्याने, नको मारली. चला चल, मी वरती चालला. आणलाय तुला खाऊ आणलाय, हे माझ्या पिल्लूला खाऊ आणलाय. चला गाईज, चला आलो घरात. आणि यानं बी पानपुऱ्या आणलेल्या. ही बघा आता खायला बी लागली इकडे. आणि इकडं लावली टीव्ही. चला गाईची आई कोलबी इथंच ठेवली बघा, उद्याच्याला आणलेली आहे. आता हिला मस्त फ्रीजमध्ये ठेवून घेते मी. आज आपल्याला उपवास आहे. चला आता मी घेते जेवण करायला. खूप उशीर झाला, 9 वाजलेले आहेत. तर पटापट जेवण करताना जीविका काय करते ते तुम्हाला दाखवते बघा. आता इथं आल्या आल्या यांचं जीविकाचा असं नाटक. मग याच्यासाठी मला सर्व सामान आणायला सांगला पिझ्झाचा. हे बघा पिझ्झा बनवते. आता मी जेवण कधी करू? पहिलं जेवण करायला घेते. कसं मग माझा तर पोट पॅक आहे, पण आमच्या यांना बनवायचं आहे. आणि पिझ्झा बघा बनवला, मस्त पण बनवला आहे. बघू आता आपण टेस्ट करून. एक ठेवलेला आहे अजून गॅसवर, हा बनवून आणला जीविकाने. झालाय जीविकाने बनवलाय ना, जीविकालाच विचारते बाबू कसं झालंय. मस्त एक मस्त झाला, एक नंबर. मस्त लागतं. यांचं तर जेवण झालेलं आहे ना. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि गाईज शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुण्याच्यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.